शेवग्याच्या शेंगांचं झाड असणाऱ्यांच्या घरात पण इतक्या शेंगा नसतील जेवढ्या शेंगा आज माझ्या घरात साठलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर 3 ठिकाणाहून शेंगा आलेल्या आहेत. ह्या बघा 2 ठिकाणाच्या शेंगा इतक्या आणि ही 3ऱ्या ठिकाणाहून आलेले आहेत. मग आता म्हटलं इतक्या शेंगा तर मी ठेवून काय करणार आहे, कारण भाजी आमटी करायची म्हटलं तर सारखं सारखं काय तेच खायला होणार नाही. त्यामुळे म्हटलं परवा जाऊ आली होती, ती गावाकडे जाणार होती, पण मध्येच की नाही ती एक कार्यक्रम पण अटेंड करणार होती. त्यामुळे तिच्या घरातलं दूध जे शिल्लक होतं ती जाताना मला ठेवून दिली. म्हटलं आता तिच्या डब्यामधून ह्या शेवग्याच्या शेंगा द्यायच्या, जेणेकरून 1-2 आमटी तिला पण करता येईल. तशाच लांब द्यायच्या म्हटलं तर त्या देई तोपर्यंत थोड्याशा कसं शिळ्या झाल्या ना, ह्या लांब शेंगा पोकळ होतात. म्हणून म्हटलं कट करून डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे जाताना ती घेऊन जाईल. इथे माझी अंघोळ झाडू वगैरे झालेलं आहे. डब्याची काय आज टेन्शन नाही, कारण पोरं गावाकडं गेलेले आहेत. एकाला सुट्टी, एक काय गावाकडूनच येऊन जाऊन 2 दिवस करते. त्यानंतर सगळ्यांना चहा ठेवला होता, चहा घेतला, त्यासोबतच लगेचच भात पण ठेवला तांदूळ धुवून. त्यानंतर देवपूजा देखील करून घेतली. फुलं जास्त होती, म्हटलं आता हल्ली जास्त लागायला चालू झालेले, त्यामुळे असं कटोऱ्यामध्ये ठेवून मी गणेशासमोर ठेवते. त्यानंतर म्हटलं आता भाजी काय करायची. हे बघा रविवारच्या बाजारातून हे कोबीज 10 रुपयाला एक, असं 20 रुपयाला 2 गड्डे आणले होते. लगेचच किती कोमेजून आणि बाहेरून कधी कवर खराब होऊन जातं. ते बाहेरची साल काढली आणि म्हटलं आज कोबीचीच भाजी करून घ्यायची, कारण मग ते ठेवून दिली की ते पण खराब व्हायला चालू होते. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथंच बंद करते. चला बाय.